नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीचा पाठ 2.3 टीनी टायनी म्हणजे अगदी लहान, मराठीमध्ये आपण त्याला इटुकली पिटुकली असं म्हणू शकतो. There is a traditional English story that creates horror and fun at the same time. The words teeny tiny repeated throughout the story add to the fun. The story takes you to the world of fantasy where the ordinary things also appear mysterious. Stories of old women are common in traditional tales of many regions. टीनी टायनी या गोष्टीमध्ये भयावह, भीती आणि गंमत या दोन्ही गोष्टी सोबत चालत असतात. जवळपास टीनी टायनी हा शब्द या कथेमध्ये, या गोष्टीमध्ये 60 वेळेस आलेला आहे. आणि एक ट्रेडिशनल, पारंपरिक जी काही गोष्ट असते, जसं मराठीची पारंपरिक गोष्ट आहे, एक म्हातारी चाल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक, ही गोष्ट सांगत आत्तापर्यंत आपल्याला आपण ऐकत आलेलो आहोत आणि आपण सांगतो देखील. तशाच पद्धतीची एक पारंपरिक गोष्ट आहे. यानंतर इथं ॲडजेक्टिव्ह दिलेले आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण म्हणतो. साईज, एज, सेफ, कलर, ओरिजिन, क्वालिटी, मटेरियल यूज हे विशेषण आहे. हे नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, त्याला आपण विशेषण म्हणतो. त्यानंतर आपण पाठ बघणार आहोत. टीनी टायनी म्हणजे इटुकली पिटुकली. गंमत आणि भीती या दोन्ही गोष्टी सोबत चालणार आहे. Once upon a time, there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. एकदा एक इटुकली पिटुकली स्त्री इटुकल्या पिटुकल्या घरामध्ये, इटुकल्या पिटुकल्या गावामध्ये राहत होती. बघा, आता इटुकली पिटुकली म्हणजे टीनी टायनी हा मराठी शब्द. इटुकली पिटुकली लहान वस्तूसाठी टीनी टायनी हा शब्द वापरलेला आहे. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. एकदा या इटुकल्या पिटुकल्या बाईने तिचा इटुकला पिटुकला म्हणजे छोटा स्कार्फ तिच्या कानाला बांधला, तिच्या डोक्याला बांधला आणि थोडं अंतर चालण्यासाठी ती बाहेर निघाली. म्हणजे इटुकलं पिटुकलं अंतर चालण्यासाठी ती बाहेर निघाली. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. आणि मग ही टीनी टायनी रस्त्यावरून पुढं चालली आणि पुढं गेल्यानंतर पुन्हा टीनी टायनी गेट आलं. टीनी टायनी म्हणजे इटुकलं पिटुकलं. सो द टीनी टायनी वुमन ओपन अ टीनी टायनी गेट. आणि त्या गेटजवळ आल्यानंतर त्या टीनी टायनी स्त्रीने ते टीनी टायनी गेट उघडलं. अँड वेंट इन टू अ टीनी टायनी चर्चयार्ड. आणि ती कुठं गेली? टीनी टायनी चर्चयार्ड. चर्चयार्ड म्हणजे ख्रिश्चन धर्मांची स्मशानभूमी. आणि त्या स्मशानभूमीमध्ये ती गेली. आता ही टीनी टायनी इटुकली पिटुकली स्त्री म्हणजे तिच्या परिसर, तिचा जो काही परिसर आहे, तिच्या भोवतीचं जे काही वातावरण आहे ते देखील पूर्णपणे काय आहे? टीनी टायनी आहे. अँड व्हेन धिस टीनी टायनी वुमेन had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny itself. आणि मग ती चर्चयार्डमध्ये गेल्यानंतर, त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथे एक टीनी टायनी ग्रेव होती. ग्रेव म्हणजे कबर, जिथं मृतदेह पुरवला जातो अशा जागेत ती गेली. आणि त्या टीनी टायनी ग्रेववर तिला टीनी टायनी बोन म्हणजे हाड सापडलं. आणि त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या? टीनी टायनी. आणि मग ते बोन सापडल्यानंतर ती स्वतःशीच विचार करायला लागली. वुमेन सेड टू हर टीनी टायनी सेल्फ. ती टीनी टायनी वुमेन ती स्वतःलाच काय म्हणायला लागली? This teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny supper. आणि हे
टीनी टायनी बोन मला संध्याकाळच्या टीनी टायनी जेवणाला कामं येईल, किंवा या बोनचा मी सूप तयार करील, रस्सा तयार करील आणि मी संध्याकाळचं सपारचं जेवण, दिवसाचं शेवटचं जेवण म्हणजे संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाला मला ते कामं येईल. सो द टीनी टायनी वुमेन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट. आणि मग त्या टीनी टायनी स्त्रीने ते टीनी टायनी बोन उचललं आणि तिच्या टीनी टायनी पॉकेट म्हणजे खिशामध्ये तिने ठेवलं. अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस. आणि मग ती टीनी टायनी वुमेन तिच्या टीनी टायनी घरामध्ये गेली. नाऊ वेन द टीनी टायनी वुमेन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस सी वॉज द टीनी टायनी बिट टायर्ड. आणि मग ती टीनी टायनी स्त्री टीनी टायनी घरामध्ये गेल्यानंतर दिवसभर ती बाहेर फिरल्यामुळे ती टीनी टायनी थकली होती, म्हणजे थोडी ती थकली होती. सो सी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर्स टू हर टीनी टायनी बेड. आणि मग ती टीनी टायनी पायऱ्या चढून तिच्या टीनी टायनी बेडवर, तिच्या कॉटवर, झोपण्याच्या पलंगावरती गेली. अँड पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी कपबोर्ड. आणि हे टीनी टायनी बोन टीनी टायनी कपबोर्ड म्हणजे कपाटामध्ये तिने ठेवलं. अँड व्हेन दिस टीनी टायनी वुमेन हॅड बीन टू स्लीप अ टीनी टायनी टाईम. आणि ही टीनी टायनी स्त्री टीनी टायनी तिने झोप घेतली. शी वॉज अवेकन बाय अ टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कपबोर्ड विच सेड. आणि मग टीनी टायनी व्हॉइस आवाज तिला ऐकू आला आणि टीनी टायनी आवाज त्या टीनी टायनी कपाटातून तिला ऐकू आला. आणि त्या कपाटातला आवाज काय होता? विच सेड, तो काय म्हणाला? गिव मी माय बोन, माझं हाड मला दे. बोन म्हणजे हाड, आपण त्याला हाडूक हा शब्द वापरतो, परंतु हाड हा शब्द मूळ आहे. गिव मी माय बोन, माझं बोन मला परत दे. त्या कपाटातील आवाज आला. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज अ टीनी टायनी बिट फ्रायटन. आणि ही टीनी टायनी स्त्री टीनी टायनी घाबरली. सो शी हिड हर टीनी टायनी हेड अंडर द टीनी टायनी क्लोथेस अँड वेंट टू स्लीप अगेन. आणि मग तिचं टीनी टायनी डोकं तिच्या टीनी टायनी कपड्यामध्ये तिनं लपवलं आणि पुन्हा ती झोपी गेली. And when she had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard a teeny tiny louder. आणि मग ती झोपल्यानंतर पुन्हा त्या टीनी टायनी कपाटातून पुन्हा टीनी टायनी आवाज आला. पहिल्या आवाजापेक्षा थोडा मोठा आवाज आला. टीनी टायनी लाउडर. काय आवाज आला? गिव मी माय बोन, माझे बोन मला परत दे. आता गिव मी माय बोन, आता याच्यामध्ये काय आहे की मी सुरुवातीलाच सांगितलं की ही गोष्ट भीती आणि गंमत ह्या दोन्ही गोष्टी या कथेमध्ये आहे. कारण बोन कधीही स्वतःहून बोलणार नाही, परंतु या कथेमध्ये या गोष्टीमध्ये ते बोन स्वतःहून बोलते. म्हणजे ऐकणाऱ्याला भीती वाटते. आणि टीनी टायनी हे शब्द सतत असल्यामुळे तिच्या आसपास परिसरातील सगळं वातावरण, सगळा परिसर हा टीनी टायनी आहे. ती टीनी टायनी, गेट टीनी टायनी, चर्च टीनी टायनी, कपबोर्ड टीनी टायनी, स्कार्फ टीनी टायनी, बेड टीनी टायनी, या गोष्टीमुळे, या शब्दांमुळे त्या गोष्टीमध्ये गंमत देखील येते.
गिव मी माय बोन, माझे बोन मला दे. दिस मेड द टीनी टायनी वुमन अ टीनी टायनी मोर फ्रायटन. या आवाजामुळे ही टीनी टायनी स्त्री पुन्हा टीनी टायनी घाबरली. सो शी हीड हर टीनी टायनी हेड अ टीनी टायनी फर्दर अंडर द टीनी टायनी क्लोथेस. पुन्हा तिच्या टीनी टायनी डोक तिनं तिच्या टीनी टायनी कपड्यामध्ये पुन्हा लपवलं. अँड वेन द टीनी टायनी वुमेन हॅड बीन टू स्लीप अगेन अ टीनी टायनी टाईम. पुन्हा ही टीनी टायनी स्त्री पुन्हा थोडा वेळ म्हणजे टीनी टायनी वेळ झोपल्यानंतर द टीनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टीनी टायनी कपबोर्ड. पुन्हा हा टीनी टायनी आवाज त्या टीनी टायनी कपाटातून पुन्हा आला. अँड सेड अगेन अ टीनी टायनी लाऊडर. पुन्हा टीनी टायनी लाऊडर म्हणजे पहिल्यापेक्षा थोडा टीनी टायनी जास्त आवाज आला. गिव मी माय बोन. तो आवाज काय होता? माझे हाड मला द्या. अँड दिस टीनी टायनी वुमन वॉज टीनी टायनी बिट मोर फ्रायटन. पुन्हा ही टीनी टायनी वुमन टीनी टायनी स्त्री पुन्हा टीनी टायनी घाबरली. बट शी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ द टीनी टायनी क्लोथेस अँड सेड इन हर लाऊडेस्ट टीनी टायनी व्हॉइस. आता यावेळेस तिनं थोडी डेअरिंग केली, थोडं धाडस दाखवलं. तिनं यावेळेस तिचं टीनी टायनी हेड टीनी टायनी कपड्यामध्ये लपवलं नाही. तिचं टीनी टायनी हेड बाहेर काढलं आणि ती काय म्हणली, धाडस करून काय म्हणली, टेक इट म्हणजे हे बोन घे, याचा अर्थ असा. ऑलरेडी तिच्याकडे बोन नव्हतं, बोन हे कपाटामध्ये होतं, परंतु तिला तसा भास होत होता ते बोन बोलतंय, ते हाड बोलतंय, अशा पद्धतीची मांडणी या कथेमध्ये केलेली आहे. आणि शेवटी तिनं घाबरता तिनं थोडं धाडस दाखवलं आणि शेवटी त्या कपाटातील आवाजाला तिनं काय प्रतिसाद दिला की तुझं बोन आहे तर हे घे तुझं बोन. म्हणून ती शेवटी टेक इट म्हणते.